वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावातून एक हृदय पिळवून टाकणारी आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे। एका कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। प्राथमिक माहितीनुसार संतोष बकाल यांनी आपल्या 2 चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा समोर आली आहे। मात्र ही घटना आत्महत्या आहे की त्यामागे घातपाताचा कट आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे मृत महिलेच्या भावाने या प्रकरणात गंभीर आरोप करत हा घातपात असल्याचा दावा केला आहे। धमक्यांच्या रेकॉर्डिंग पासून ते पूर्वीच्या पोलीस तक्रारीपर्यंत अनेक बाबी त्यांनी समोर आणल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणाचा आता वेगळे वळण मिळाले आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। प्राथमिक माहितीनुसार संतोष तुकाराम बकाल वय 35 वर्ष, त्यांची पत्नी इंद्राणी बकाल, मुलगी जान्हवी आणि मुलगा सोहम या चौघांचा मृत्यू झाला आहे। घटनास्थळावरील परिस्थिती आणि प्राथमिक माहितीच्या आधारे संतोष बकाल यांनी 2 चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकल्यानंतर स्वतः गळफास घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र या घटनेमागचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही। दरम्यान मृत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार संतोष बकाल यांना त्यांच्या सख्या भावाकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। या धमक्यांचे ध्वनिमुद्रण आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा सुधाकर इंगोले यांनी केला आहे। तसेच यापूर्वी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे। कौटुंबिक वाद आणि मालमत्तेच्या कारणातून हा प्रकार घडला असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। संतोषच्या भावानं, सख्या भावानं याला किडनॅप करून मेहकर नेलो, याच्यापासून बॉन्ड लिहून घेतला। पुऱ्या बॉन्डवर यानं सह्या घेतली। माझी जमीन राहिली म्हणून याची जमीन 1 गुंठाही याच्याकडे राहिलेला नाही। 15 वर्ष झाले हा पाहुणा, माझा बहीण आणि माझी भाऊजी हे जमीन वाहत होते। 2 महिना झाला, 2 महिने झाले की याला जगून पैसे घेत जाय, नाही तर तुला जीवानं मारतो। पाहुणे बसवत जात जाय, मीटिंग भरवत जात जाय, तू काही राहिलं नाही म्हणलं तरी म्हणे तू जीव घेतो, नाही तर तुला विहिरीत टाकतो, नाही तर विहिरीत भरतो। अशी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे याच्यात 3 जण लोक आहेत। याचा भाऊ, संतोषचा भाऊ, त्याची बायको आणि त्याचं पोरग आणि त्याची सासू, याचे 4 लोक आहेत। यायचं सगळं खरोखाच याच्यात हात यायचा। तुमचं म्हणणं आहे की याच्या अगोदरही 4 ते 5 रिपोर्ट त्याच्या नावाचे दिलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये। तुमचं म्हणणं हे आत्महत्या नसून घातपातच आहे, 100% घातपात आहे। याच्या अगोदरही 4 ते 5 वेळेस त्याच्या नावाचे स्वतः रिपोर्ट दिलेले आहेत। माझ्या वडिलांनी सुद्धा दिलेला आहे त्याच्या नावाचा रिपोर्ट, माझ्या बहिणीनं सुद्धा दिलेला आहे। 8-15 दिवसाच्या अगोदरची गोष्ट ही आहे, ही लय गोष्ट दिवस पण झाले नाहीत। आता 8-15 दिवसा अगोदर त्याला मारलं, तिला मारलं पण त्यानं। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला। चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही। सर्व शक्यतांचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि तपशील पुरावे समोर आल्यानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे। एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेने तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुका हळहळला आहे। आता या मृत्यूमागचे खरे कारण काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। घातपात आहे की काय नाही, अजून कुठलाही आता या संदर्भामध्ये कुठलंही काही बोलता येणार नाही, कारण सदर हे मर्च्युरीमध्ये ठेवलेले असल्यामुळे आणि माननीय वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्या मार्फत जेव्हा तपासणी होईल तर त्यावरच आपल्याला निष्कर्ष काढता येईल। प्राथमिक अंदाज काही प्राथमिक कुठलाही अंदाज आता वर्तवणं शक्य होणार नाही, कारण जोपर्यंत PM होत नाही तोपर्यंत कुठलाही अंदाज व्यक्त करता येणार नाही। तिवळी गावातील या 4 मृत्यूचे गूढ नेमके काय आहे हा प्रश्न सध्या सर्वांसमोर उभा आहे। ही आत्महत्या होती की यामागे घातपाताचा कट होता, याचे उत्तर आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालातूनच समोर येणार आहे। मात्र या घटनेत 2 निष्पाप चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटवर सिटी न्यूजचे लक्ष राहणार आहे।